जय शिवराय मित्रांनो, मी भागवत चव्हाण आणि आज आपण पीएम किसान या योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। त्यामध्ये हा हप्ता केव्हा जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना हा हप्ता मिळण्या अगोदर कोणते दोन महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांना हा येणारा पीएम किसानचा 19वा हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी घेऊन आलो आहोत। आपल्याला माहीतच आहे की केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो, हे शेतकऱ्यासाठी नेहमीच काही ना काही नवनवीन योजना राबवत असतात। त्यापैकीच एक म्हणजे ही पीएम किसान योजना होय। त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचं वितरण करण्यात आलेलं आहे। आता शेतकऱ्यांना आतुरता आहे ती म्हणजे 19व्या हप्त्याची, आणि आता या 19व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। परंतु तत्पूर्वी तुम्हाला कोणती दोन महत्त्वाची कामे करायची आहेत, तसेच हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे, चला पाहूयात। यामध्ये सर्वप्रथम पहिलं काम म्हणजे शेतकऱ्यांनी आपली पीएम किसानची ई-केवायसी झालेली आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे। आणि जर तुमची ही केवायसी पूर्ण झालेली नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही पीएम किसानची केवायसी पूर्ण करू शकता। त्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन वरती फार्मर्स कॉर्नर हा विभाग निवडावा। त्यामध्ये पहिल्याच क्रमांकाला ई-केवायसी हे ऑप्शन दिसेल, त्यावर सिंपली क्लिक करायचं आहे। त्यानंतर तेथे तुमचा आधार नंबर टाका आणि आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येतो, तो OTP भरून तिथे सबमिट करा। सबमिट केलं की तुमची केवायसी पूर्ण झाली। एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पीएम किसानची केवायसी अँड्रॉइड फोनवरून सुद्धा करू शकता। आणि जर तुम्हाला या पीएम किसानची केवायसी कशी करायची यावर सेपरेट व्हिडिओ पाहायचा असेल तर वर आय बटनवर क्लिक करून तो पाहून घ्या। त्यानंतर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग आहे की नाही हे बघायचं आहे। कारण हे दोन कामे तुमची पूर्ण असतील तरच येणारा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। आणि वरील दोन्हीही कामे तुमची पूर्ण असतील आणि तरी देखील तुम्हाला येणारा 19वा हप्ता मिळाला नाही तर तुम्ही किसान हेल्पलाईन नंबर 155261 किंवा 011 24 30 0606 यावर तुमची तक्रार नोंदवू शकता। आता पाहू या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीप्रमाणे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आणि याबद्दल नवीन काही अपडेट आलं तर लगेचच तुम्हाला कळविलं जाईल। त्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्राची योजना या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका। तेव्हा भेटूयात नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत जय हिंद, जय किसान।